Hello and welcome. Today we are going to discuss and learn figures of speech of the poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest. From the exam point of view, there will be a question on figure of speech for 2 marks. These are some samples of questions. Please read it carefully. Today's topic Figures of Speech, poem 2.4 Have You Earned Your Tomorrow? The first sentence Is anybody happier because you passed his way? Answer Interrogation. The question is asked here to put a point more effectively. आता या प्रस्तुत कवितेमध्ये जास्तीत जास्त इंट्रॉगेशन हा अलंकार हायलाईट करण्यात आलेला आहे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? याचं उत्तरसुद्धा इंट्रॉगेशन. द क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिव्हली. थर्ड सेंटेन्स दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स अ टॉयलिंग टाईम इज थ्रू. ॲन्सर आहे ॲलिटरेशन. एक्सप्लेनेशन काय पा द साऊंड टी इज रिपीटेड प्लीझिंगली. टॉयलिंग टाईममध्ये टी हा साऊंड रिपीट झालेला आहे. Fourth sentence Is there anyone to utter now a kindly word of you? Answer interrogation. The question is asked here to put a point more effectively. Next sentence ahe Did you give a cheerful greeting to the friend who came along? Answer interrogation. Again the question is asked here to put a point more effectively. Next sentence Or a churlish sort of howdy and then vanish in the throng. Answer alliteration. Alliteration काय पा the sound T is repeated pleasingly. या सेंटेन्समध्ये टी हा साऊंड रिपीट झालेला आहे. दुसरं उत्तर त्याचंच आहे इंट्रॉगेशन. द क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिव्हली. या दोन्हीपैकी कोणतंही एक उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 7 Were you selfish, poor and simple as you rushed along the way? Answer inversion. अदलाबदल अलंकार. एक्सप्लेनेशन काय पा The words are not in a proper order. शब्दांचा क्रम हा योग्य नाही आहे. The proper order of sentence is. योग्य वाक्याचा क्रम असा हवा होता You were pure selfish and simple as the way rushed along. Next sentence 8 Or is someone mighty grateful for a deed you did today? Answer आहे interrogation. The question is asked here to put a point more effectively. 9 number example Can you say tonight in parting with the days that's sleeping fast and that you help a single brother of the many that you passed? Again interrogation. The question is asked here to put a point more effectively. प्रश्नार्थक वाक्य अलंकाराची याच्यामध्ये जास्त आहेत. एक्झाम्पल नंबर 10 Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes are fading now with courage look ahead? Answer पहा इंट्रोगेशन. द क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिव्हली. पहिलं उत्तर आहे प्रश्नार्थी अलंकार. सेकंड अँटीथेसिस. विरुद्धार्थी शब्द अलंकार. द कॉन्ट्रॅडिक्टरी वर्ड्स फेड अँड करेज आर यूज्ड हिअर. परस्पर विरोधी अर्थाचे शब्द यामध्ये वापरल्यामुळे हा अँटीथेसिस अलंकार आहे. 11 नंबर इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. ॲन्सर आहे पर्सॉनिफिकेशन. चेतन गुणोक्ती किंवा मानवी गुणकरण अलंकार. आणि एक्सप्लेनेशन याचा आहे द बॉडी पार्ट. सिंगल हार्ट काय आहे बॉडी पार्ट इज पर्सॉनिफाईड ॲज अ रिजॉयसिंग हार्ट. दुसरं आन्सर याचं लिहिता येईल सिनेक्डॉक. द वर्ड सिंगल हार्ट रिप्रेझेंट्स एनी ह्युमन. सिंगल हार्ट हे एक नाममात्र आहे परंतु ते संपूर्ण मानवी समुदायाचं काय करतं रिप्रेझेंट करतं. संपूर्ण मानवी समुदायाला प्रतिनिधित्व करतं म्हणून तो एक सिनेक्डॉक अलंकार आहे. एक्झाम्पल नंबर 12 Did you waste the day or lose it
वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंट. पहिलं आन्सर याचं देता येईल इंट्रॉगेशन. द क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिवली. पहिला प्रश्नार्थी अलंकार आहे. दुसरा ॲलिटरेशन अनुप्रास अलंकार. का? द साऊंड यस इज रिपीटेड प्लीजिंगली. सोरली स्पेंट याच्यामध्ये यस साऊंड हा रिपीट झाल्यामुळे तो अनुप्रास किंवा ॲलिटरेशन अलंकार आहे. तिसरं उत्तर याचं लिहिता येईल अँटिथेसिस विरुद्धार्थी शब्द अलंकार. द कॉन्ट्राडक्टरी वर्ड्स परस्पर विरोधी शब्द वेल अँड सोर आर यूज्ड हिअर म्हणून हा अँटिथेसिससुद्धा आहे. एक्झाम्पल नंबर 13. डिड यू लीव अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट. पहिलं उत्तर याचं देता येईल इंट्रॉगेशन. द क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिवली. आणि सेकंड आहे अँटिथेसिस विरुद्धार्थी शब्द अलंकार. द कॉन्ट्राडक्टरी वर्ड्स परस्पर विरुद्धार्थाचे शब्द परत या वाक्यामध्ये आलेले आहेत. काइंडनेस ॲट डिसकंटेंट आर यूज्ड हिअर सो इट इज अँटिथेसिस ऑल्सो. एक्झाम्पल नंबर 14. ॲज यू क्लोज युअर आयज in slumber, do you think that God would say you have earned one more tomorrow by working you did today? Answer आहे इंट्रोगेशन. द क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिवली. या ठिकाणी फिगर्स ऑफ स्पीच याचे क्वेश्चन्स संपतात. विद्यार्थी मित्रांना एक रिक्वेस्ट आहे, अजून ज्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी तो चॅनल सबस्क्राईब करावा आणि शेअर करावा. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.